श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। 6व्या अध्यायाचा आपला विषय सुरू झालेला आहे। 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी जो काही उपक्रम केलेला आहे त्या उपक्रमाचं आपण सगळे मिळून चिंतन करत आहोत। या उपक्रमामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायाचं महत्त्व सांगितलेलं आहे। 6व्या अध्यायामध्ये प्रतिपाद्य विषय काय आहे त्याचा खुलासा केला आणि हा 6वा अध्याय किंवा ज्ञानेश्वरी श्रवण करत असताना कोणत्या अधिकाराने आपण श्रवण केलं पाहिजे हेही सांगितलं। त्याचबरोबर ज्ञानोबारायांनी आपला आत्मविश्वास प्रगट केलेला आहे, पण हा आत्मविश्वास प्रगट करत असताना अति नम्रतेने ज्ञानोबाराय हा आत्मविश्वास प्रगट करतात। तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी, असं ज्ञानोबारायांनी यापूर्वीच्या ओवीमध्ये म्हटलं आहे। ज्ञानोबाराय म्हणतात तेने कारणे मी बोलीन, त्या कारणामुळे मी बोलणार आहे। कोणत्या कारणामुळे मी बोलणार आहे तर सद्गुरूची कृपा। वास्तविक पाहता ज्याच्याविषयी बोलायचं आहे ते बोलण्याच्या पलीकडलं आहे, ते शब्दातीत स्वभावे। काय ओवी आहे? बोलीचं जरी फावे काय करावे गोठी सांगे। त्या ठिकाणी शब्द पोचू शकत नाही, वाणी पोचू शकत नाही। शब्दे विन संवादू दुजे विन अनुवादू, अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी आहे। हे शब्दे विन संवाजे इंद्रिया नेनता भोगजे, बोला आदी झोंबिजे प्रमेयाशी। अशा प्रकारचं हे तत्त्व असल्यामुळे, परमात्मा तत्त्व असल्यामुळे ज्ञानोबाराय या ठिकाणी बोलतात अवघड आहे। अनुभव घेण्याकरता अवघड आहे आणि घेतलेला जो अनुभव दुसऱ्याला आणून देण्याकरता अति अवघड आहे। परंतु ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात हो तेनेची मी परितेथ एक असे आधारू, तेनेची मी बोले सदरू, जे सानकुळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे। सद्गुरूंची जर कृपा असेल तर काय होणार नाही। ज्ञानोबाराय गुरुच्या कृपेचं वर्णन अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये करतात। तैसे सद्गुरु कृपा होये, करिता काय आपण होये। हो, आता मागचीच ओवी झालेली आहे। ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं वसंत ऋतूचं। एखादा माळी बागेची खूप चांगली मशागत करतो, पाणी घालतो, खत घालतो, पण तरी लगेच फळं येतात, फुलं येतात असं नाही। फुलं फळं येण्याकरता त्याला वाट बघावी लागते। ती कशाची? वसंत ऋतूची। जी बनकरू झाडे शिजवेसाठी, पाडोनी जन्मे काडी आटी परी फळेशी तैची भेटी, जय वसंतू पावी। वसंत ऋतू आला की आपोआप फुलं फळं सर्व काही येतात। तसं साधकरूपी, साधकाच्या साधनारूपी उपायवनामध्ये, साधनामध्ये वसंत ऋतू म्हणजे श्रीगुरूंची कृपा आहे। आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, आमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा। उपाय आपण करतो, साधन आपण करतो, पण फळ कधी मिळेल? फळेची तैची भेटी।
हो, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. म्हणून सद्गुरू कृपेचं फार मोठं महत्त्व आलं. आपण चिंतन करून आलो. कृपेमध्ये आपली शक्ती काम करत नाही, ज्याची कृपा होते त्यांची शक्ती काम करत असते. ज्ञानोबारायांनी आलोडिले अभ्यासिले ते तेचे म्हणू आपुले जे सानुकूळ श्री गुरु. ज्ञानोबाराय म्हणतात सगळ्या शास्त्राचं अध्ययन केलं, शब्दाचं अध्ययन केलं, पण ते आपल्या उपयोगाला कधी येईल? जेव्हा गुरु सानुकूळ असतील त्यावेळेस. आपली एक ओवी मागे राहून गेलेली आहे, मुद्दाम तिचा उल्लेख करतो. तुम्ही सांगितलं नाही त्यावेळेस, बोलण्याच्या ओघामध्ये मी लक्ष दिलं नाही, तुम्ही जरी सांगत असला तरी लक्ष दिलं नाही. ज्ञानोबारायांनी सद्गुरू कृपा कशी होते हे सांगण्याकरता एक उदाहरण दिलं. ती ओवी आपली राहिली 34 क्रमांकाची. ना तरी धातू आदाही न जोडे ते लोहीच पंधरे सापडे जरी दैवयोगे चढे परिस हाता. फार महत्त्वाची ओवी आहे. त्याच्यानंतर मग पुढे तैशी सद्गुरू कृपा होय. सद्गुरूंची कृपा आपल्या जीवनामध्ये कसं कार्य करते हे सांगण्याकरता ज्ञानोबारायांनी जो दृष्टांत दिला, फार महत्त्वाचा दृष्टांत ऐकण्यासारखा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ना तरी धातू आदाही न जोडे ते लोहेची पंधरे सापडे. पंधरं म्हणजे सोनं. सोनं तयार करण्याकरता पूर्वीच्या काळामध्ये काही त्या ठिकाणी उपाय पद्धती होत्या, त्याला धातुवाद असं म्हटलेलं आहे. ज्ञानोबारायांनी सुद्धा त्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये केला आहे. विशिष्ट धातूवर जर काही विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केली तर त्या धातूमध्ये रूपांतर होऊन त्याचं सोनं तयार होत असे. काही लोक तर असं म्हणतात की ज्ञानेश्वरीमध्ये पूर्वी अशा बऱ्याचशा ओव्या होत्या, कारण ज्ञानोबारायांनी ती सोय करून ठेवली होती साधकाची. आमचा साधक नुसती ज्ञानेश्वरीच वाचेल, त्याच्या खाणे पोटापाण्याची काय व्यवस्था होईल, म्हणून काही काही ओव्या अशा लिहून ठेवल्या होत्या असं काही लोक म्हणतात. पुढे नाथ महाराजांच्या लक्षात आलं, लोक त्या ओव्या वाचण्याकरता ज्ञानेश्वरी वाचायला लागले, सिद्धांत सोडून द्यायला लागले. काही ओव्या तरी अजून आहेत. हो, ज्ञानोबारायांनी लिहिलंय जैसे कथिलाचे कीजे रूपे रस भावनी. ओवी आहे. कितव्या अध्यायामध्ये आली? 18व्या अध्यायामध्ये. कथिलाचे कीजे रूपे रस भावनी. कथिल नावाचा धातू आहे आणि त्या धातूवर जर विशिष्ट प्रकारच्या रसाची भावना जर केली, म्हणजे विशिष्ट प्रकारच्या प्रक्रिया आपण त्याच्यावर केली, काही धातूचे रस त्याच्यात तो टाकला, काही विशिष्ट द्रव्यांच्या रसामध्ये तो टाकला, वनस्पतीच्या रसामध्ये तो टाकला, कोण? कथिल. तर त्या कथलाचं काय होतं? सोनं होतं. तांबे या धातूचं सुद्धा सोनं करता येतं, कथिलाचं सुद्धा सोनं करता येतं. काही लोकांचं म्हणणं असं होतं की पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं प्रक्रियासुद्धा याच्यात लिहिल्या होत्या, पण बरेचसे लोक त्याचा ज्ञानेश्वरीचा तसाच उपयोग करायला लागले. ज्ञानेश्वरी वाचायला तयार होत नव्हते, सिद्धांताकडे पाहत नव्हते, म्हणून नाथ महाराज म्हणले नको. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्ञानोबाराय म्हणतात धातूपासून रस भावना दिल्यानंतर सोनं करणं ही काही सोपी गोष्ट आहे का? पहिल्यांदा ती प्रक्रिया माहिती पाहिजे. दुसरी, माहिती असली तरीसुद्धा ते पदार्थ सगळे मिळाले पाहिजेत. पदार्थ मिळाल्यानंतर सुद्धा त्याप्रमाणे ते द्रव्य तयार झालं पाहिजे तर करता येईल. खूप प्रयास, सगळ्यांना हे माहिती नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ठीक आहे, ना तरी धातू आदाही न जोडे. धातू आदाही पंधरे न जोडे. पंधरे म्हणजे सोनं. धातूवर प्रक्रिया करून सुद्धा कधी कधी सोनं तयार होत नाही, काहीतरी चूक होते. ते लोहेची पंधरे सापडे, पण तरीसुद्धा लोखंडाचं कधी कधी सोनं होतं. तांब्याचं होत नाही प्रक्रिया करून सुद्धा, कथिलाचं होत नाही प्रक्रिया करून सुद्धा, पण कधी कधी लोखंडाचं सोनं होतं. कधी होतं? हां, परीस जर तुम्हाला सापडला तर
कुठलाही तुम्हाला जास्त प्रयत्न करावा लागत नाही, कष्ट सोसावे लागत नाही. परीस फक्त त्या लोखंडाला लावायचा. परीस लोखंडाला लागला की त्याचं सोनं होतं. कष्ट करायचं काम नाही, ते औषधं आणायचं काम नाही, द्रव्य आणायचं काम नाही, रूपांतरित बसायचं काम नाही. तसं ज्ञानोबाराय उदाहरण द्या. तैशी सद्गुरु कृपा होय तरी करिता काय आपण होय. त्याप्रमाणे आपल्याला अनेक साधना कराव्या लागतात परमात्म तत्वाचा साक्षात्कार प्राप्त करून घेण्याकरता. साधक करतो, साधना करता करता खूप साधना त्याला करावा लागतात, अनेक प्रकारचे प्रतिबंध निर्माण होतात, पण तरी परमात्मा भेटेल की नाही सांगता येत नाही. पण जर सद्गुरूची कृपारूपी परी जर प्राप्त झाला तर जीव लोखंडासारखा जरी असला, अनाधिकारी जरी असला, कसा जरी असला, करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. अनेक उदाहरणं आपण पाहतो. गावबासारखा सामान्य मनुष्य श्री एकनाथ महाराजांची कृपा झाल्यानंतर त्यांच्या अधिकाराला प्राप्त झाला, रामायण लिहिलं. त्यानंतर अनेक उदाहरणं आहेत. ज्ञानोबारायांच्या जीवनात अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणं आपल्याला सांगायची नाहीत, आपण नेहमी सांगतो. कशाकरता आपण हे चिंतन केलं? चिंतन एवढ्याकरता केलं, जर संतांची कृपा होईल. ज्ञानोबाराय म्हणतात, तैशी सद्गुरु कृपा होय तरी करिता काय आपण हे मनोनी ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. माझ्यावर मात्र आमच्या श्रीगुरूंची कृपा जी आहे ती अपार आहे. आपल्या श्रीगुरूंची कृपा अपार आपल्यावर आहे असा आत्मविश्वास ज्ञानेश्वर महाराजांना आहे. निवृत्तीनाथ महाराजांची विशेष कृपा ज्ञानेश्वर महाराजांच्यावर आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना सुद्धा ज्ञानोबारायांनी हे तुमच्या कृपेचं वैभव आहे असंच म्हटलेलं आहे. आणि म्हणून अशी कृपा असल्यामुळे तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, आतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. या ओवीचं आपलं चिंतन झालं आहे. मी मागे कशा करता गेलो, ती कालची ओवी एक राहिली होती म्हणून गेलो. आता आपल्याला पुढच्या ओवीकडे जायचं आहे, पण पुढच्या ओवीला जात असताना थोडंसं मागचं. तेने कारणे मी बोलेन, काय म्हणतात? तेने कारणे मी बोलेल. तेने कारणे म्हणजे कशामुळे? अहो सद्गुरु कृपेमुळे. बोलता येत नाही, कारण जो विषय आहे तो बोलण्याच्या पलीकडचा आहे. पण तरीसुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात मी बोलणार आहे. माझी एक एक ओवी बोलणारी आहे. ज्ञानेश्वरी आपल्याबरोबर बोलते. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याबरोबर बोलतात. आणि बोलता बोलता आपल्याला काय दाखवतात? बोली अरूपाचे रूप दावीन. ज्ञानोबाराय म्हणतात माझं हे जे बोलणं आहे ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं 6व्या अध्यायातलं हे साधं बोलणं समजू नका. या बोलण्यामुळे तुम्हाला अरूपाचं रूप दिसणार आहे. कोणी असं म्हणेल का हो अरूप असलेला जो परमात्मा, त्यांना त्या परमात्म्याला तुम्ही रूपाकार करून दाखवणार आहे का काय? असं अभिप्राय आहे का या ओवीचा? आरूप असलेल्या परमात्म्याला तुम्ही रूपाकार करून दाखवणार काय? कारण परमात्म्याला मूळ जो परमात्म्याचं स्वरूप आहे ते रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, अशब्दम अरूपम असं वर्णन केलेलं आहे. मग आरूप असलेल्या परमात्म्याचं रूप दाखवणार तुम्ही म्हणजे काय दाखवणार? आरूप असलेल्या परमात्म्याला त्याचं रूप दाखवणार म्हणजे तो परमात्मा आरूप आहे असा तुम्हाला अनुभव प्राप्त करून देईल. संतांच्या तुकोबाराय सांगतात, रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या. परमात्म्याचं आरूप असलेल्या परमात्म्याचं रूप दाखवणार म्हणजे काय? तो परमात्मा दिसतो का? आणि दिसला तर तो परमात्मा निर्गुण राहील का? तो परमात्मा राहील का? तो दृश्य होईल. आणि दृश्य झाल्यानंतर तो नष्ट होईल, अनित्य होईल, असे दोष त्याच्यावर येतील. हो, कारण ज्ञानोबारायच अनेक ठिकाणी म्हणतात
त्याला दृश्य म्हणता येत नाही. आमुकायसे जे ते नव्हे, काय होय बोला. का ज्ञेयत्वे देखिजे, दृश्यपणे जाणीजे, का दृश्यपणे देखिजे, का ज्ञेयत्वे जाणीजे, आमुकायसे म्हणिजे ते जे नव्हे. मग आरूप असलेल्या परमात्म्याचं रूप दाखवणार म्हणजे नेमकं काय करणार? तर तो परमात्मा जसा आहे तसा आरूप रूपामध्येच त्या परमात्म्याचा अनुभव माझ्या ओव्यात तुम्हाला आणून देतील. परमात्म्याला रूप नाही, परमात्म्याचं ज्ञान होत नाही, तो ज्ञान स्वरूप आहे असा अनुभव तुम्हाला येणार आहे. काय साक्षात्कार होतो, साक्षात्कार होतो. निर्गुणाचा म्हणजे काय होतो? साक्षात्कार होतो म्हणजे काय होतं? साक्षात्कार होऊ शकत नाही, तो साक्षात स्वरूप आहे हाच साक्षात्कार होतो. लक्षात आलं का? सगुणाचा साक्षात्कार होतो, त्याचं रूप दिसतं, त्याचे गुण दिसतात, हे सगळं आहे. पण निर्गुण परमात्म्याच्या बाबतीमध्ये काय साक्षात्कार होतो, काय अनुभव येतो? अहो तो अनुभव स्वरूप आहे, त्याचा अनुभव येऊ शकत नाही हाच अनुभव येतो, हा त्याचा अनुभव आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय सांगतात हे सगळं मी श्री गुरु कृपेने करणार आहे. पण आता भगवान परमात्मा जे काय बोलले ते मला तुम्हाला सांगायचं आहे. गीतेमध्ये पहिल्यांदा श्री भगवान उवाच आहे श्लोकामध्ये. आता श्लोक सांगायला ज्ञानोबाराय प्रारंभ करणार, पण श्लोकाच्या अगोदर काय आलं आहे? श्री भगवान उवाच. बरोबर आहे? कृष्ण उवाच आलं नाही, वासुदेव उवाच आलं नाही, केशव उवाच असं काय आलेलं नाही. ज्ञानोबाराय सांगतात किंवा व्यास महर्षी लिहितात श्री भगवान उवाच, म्हणजे गीता सांगणारा कोणी सामान्य नाही, भगवान परमात्मा आहे, साक्षात कृष्णस्तु भगवान स्वयं. तेव्हा या भगवान पदाचं व्याख्यान ज्ञानोबाराय अगोदर करतात आणि मग पुढं श्लोकाचं व्याख्यान आहे. त्या भगवान पदाचं व्याख्यान करत असताना ज्ञानोबारायांनी काय लिहिले बघा, ओवी बघा 37 क्रमांकाची. ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहाही गुणवर्य वसती जेथ. आपण अनेक वेळा या ओवीचं चिंतन केलं आहे. ज्ञानोबारायांनी या ठिकाणी भगवान पदाचं विस्तार करत असताना कोणाला म्हणायचं भगवान हे लिहिलं आहे. भगवान भगवान म्हणजे नेमकं काय? पूर्वीच्या काळी एखाद्याकडे गाडी असेल तर लोक त्याला म्हणायचे गाडीवान, एखाद्याकडे पुष्कळ धन असेल तर लोक म्हणायचे धनवान, एखाद्याला सुंदर रूप असेल तर लोक काय म्हणतात रूपवान. तसं भगवंताला काय म्हणतात? भगवान. तर भगवान भगवान म्हणजे नेमकं काय? का भगवंताला भगवान म्हटलंय? ज्ञानोबारायांनी त्याची व्युत्पत्ती इथे ओवीत सांगितली. काय आहे? भग या शब्दाचा अर्थ आहे भगवान परमात्म्याचे जे 6 मुख्य गुण आहेत त्यांना भग असं म्हटलं आहे. व्यास महर्षींनी म्हटलं आहे पुराणामध्ये षण्णाम भगिती रणा. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी हे मुख्य 6 गुण राहतात. किंबहुना ज्याच्या ठिकाणी हे 6 मुख्य गुण राहतात त्यालाच भगवान म्हणा, दुसऱ्याला भगवान म्हणू नका. हे 6 गुण ज्या त्या ठिकाणी प्रगट झाले, सगळ्या अवतारात हे गुण प्रगट होत नाहीत. अवतार भगवंताने अनेक घेतले किंवा एखाद्या मनुष्यामध्ये सुद्धा काही विशेष गुण आपल्याला दिसून येतात, पण हे 6 गुण प्रगट होतीलच असं नाही. जिथे हे 6 गुण प्रगट झाले त्याला म्हणायचं भगवान. व्यवहारात जर आपण पाहिलं तर सगळे गुण एका माणसात येतात का? अहो एक गुण असतो तर बाकीचे सगळे अवगुणच असतात. वरकड कोठे काही एक आहे एक नाही. पण भगवान म्हटल्यानंतर हे 6 गुण येतात. कोणते कोणते गुण असल्यानंतर त्याला भगवान म्हणतात? ज्ञानोबाराय बोलतात ऐका. पहिला शब्द आहे ऐका. का ऐका? ऐका शब्दसुद्धा फार महत्त्वाचा आहे बरं का. भगवान परमात्मा ऐका म्हणजे श्रवण करा.
भगवान परमात्मा हा आपल्या अंतःकरणामध्ये येण्याचं द्वार कोणतं? प्रमुख द्वार श्रवण आहे. व्यासमहर्षी भागवतात सांगतात, प्रविष्टा कर्णरंध्रेण स्वानां भाव सरोरुहम धुनोति शमलम कृष्ण सलीलस्य यथा शरत. प्रविष्टा कर्णरंध्रेण, भगवान परमात्मा आपल्या कानाच्या द्वारे आपल्या मनात येतात. भगवंताचे गुण आपण ऐकले, भगवंताच्या रूपाचं वर्णन आपण ऐकलं, यशाचं वर्णन ऐकलं, ह्या सगळ्यांचं वर्णन ऐकल्यानंतर ते वर्णन ऐकत असताना भगवान कानातून आपल्या मनात येतो. अहो, व्यासमहर्षी भागवताची रचना व्यासमहर्षींनी केली. रचना झाल्यानंतर व्यासमहर्षींना असं वाटलं आता हे भागवत कोणाला तरी सगळ्या लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. कोण या भागवताचा प्रचार प्रसार करील? प्रचार प्रसार करणारा निष्काम पाहिजे, अधिकारी पाहिजे, तरच त्याचा योग्य प्रचार प्रसार होईल. कोण प्रचार प्रसार करील? व्यासमहर्षींना आपल्या मुलाची आठवण झाली, शुकाचार्यांची. शुकाचार्यांची आठवण झाली. शुकाचार्य चांगला प्रसार करू शकतात, प्रचार करू शकतात, पण आता शुकाचार्यांना आणणार कोण? कारण शुकाचार्य जे होते ते वनात गेलेले होते आणि वनात जाऊन शुकाचार्यांनी समाधी लावलेली होती, आत्मस्थितीमध्ये राहिलेले होते. शुकाचार्यांचं वर्णन केलं, आत्मा रामश्च मुनयाः निर्ग्रंथा आप्युरुक्रमे कुर्वन्ति अहैतुकीं भक्तिं मिथ्थं भूतगुणो हरेः. आत्माराम होते, समाधी लावून बसलेले होते. व्यासमहर्षींनी काय केलं? आपल्या भागवतातले 1, 2, 4 निवडक श्लोक काढले, सुंदर सुंदर देवाच्या वर्णनाचे श्लोक काढले आणि शिष्यांना शिकवले आणि सांगितलं, जिथं शुकाचार्य समाधी लावून बसले तिथं जाऊन म्हणा. शुकाचार्य जिथं बसलेले होते तिथे ते शिष्य आले आणि भगवंताच्या रूपांचं गुणांचं वर्णन ज्याच्यामध्ये आहे ते श्लोक म्हटले. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रद वासा कनककपिशं वैजयंतींच मालां रंध्रान्वेनो रधरसुदया पूरयन् गोपवृंदहि वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद गीतकीर्ती. भगवंताचं सुंदर असं रूप त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यानंतर भगवंताच्या गुणाचं वर्णन केलं, गुणाचं वर्णन ऐकलं, रूपाचं वर्णन ऐकलं. कानातून भगवान परमात्मा शुकाचार्य यांच्या मनात नाचायला लागले आणि शुकाचार्याला वाटलं या समाधीपेक्षा या बाबाचं वर्णन ऐकणं गाणं चांगलं आहे. शुकाचार्यांनी समाधी सोडली. मला काय सांगायचं आहे? ऐका शब्दासाठी मी बोलतोय. ज्ञानोबाराय म्हणतात ऐका. कशा करता ऐका? देवाचं यश ऐकलं तुम्हाला यश मिळेल. कसं यश प्राप्त करून घ्यायचं हे जर शिकायचं असेल तर देवाचं यश ऐका. देवाच्या श्रीचं वर्णन केलेलं आहे. देवाच्या श्रीचं वर्णन ऐकलं तर तुम्हाला श्री मिळेल. श्री कशा प्रकारे प्राप्त करून घ्यायची शिकायचं असेल तर श्री. देवाच्या औदार्याचं वर्णन ऐका. कशा करता देवाच्या औदार्याचं वर्णन ऐकायचं की तो गुण आपल्यामध्ये सुद्धा येऊ शकतो. देवाचं ज्ञान सांगितलं आहे. देवाचं ज्ञान ऐकलं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. देवाचं वैराग्य ऐकलं आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. किंबहुना सगळे देवाचे गुण ऐकले एक दिवस आपल्याला देवत्व आल्याशिवाय राहणार नाही. हळूहळू देवस्वरूपता प्राप्त होण्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात ऐका. पहिला शब्द काय आहे? ऐका. ऐका म्हणजे फक्त कानाने ऐकू नका, पुढं ऐका, त्याचं मनन करा, त्याचं ध्यान करा, चिंतन करा. काय गुण आहेत देवाचे? ऐका. यश हे मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. वा, हे साठो वाटे घ्यावे चित्ताचे. म्हणून ऐका. ऐकायचे पण मनाच्या कानी ऐकावे. आणि बोल बुद्धीच्या डोळा देखो. बुद्धीच्या डोळ्यांनी पाहायचं आहे. लगेच ते तुम्हाला दिसणार नाही, पण आता हे जे चाललंय ते ऐका. कानाने ऐकलं तरी चालेल. पहिला गुण सांगितला तो म्हणजे यश नावाचा गुण सांगितला. आता हे यश म्हणजे काय? भगवान परमात्म्याच्या ठिकाणी यश नावाचा गुण राहतो. यश म्हणजे यश.
कुठलंही कार्य हातामध्ये घेतलं की ज्याला अपयश येत नाही, आपण म्हणतो हा मनुष्य काय आहे, यशस्वी आहे. जिथे जिथे भगवान परमात्मा असतो तिथे यश असतंच असतं. म्हणून आपण नेहमी चिंतन करतो. त्या धृतराष्ट्राने शेवटी संजयाला प्रश्न विचारला. सगळी गीता झाली पण त्या संजयाला धृतराष्ट्राचं एकच विचारणं होतं. प्रश्न एकच होता, अरे बाबा विजय कोणाचा होईल. संजयाने विचार केला, जर आपण सांगितलं पांडवांचा विजय होईल तर कदाचित ह्या बाबाला आवडणार नाही. काही लोकांना खरं सांगितलेलं आवडत नाही. म्हणून संजयांच्या मुखातला शेवटचा श्लोक आहे. काय श्लोक आहे? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. विजय विजय कुठं आहे? विजय नामे अर्जुन विख्यातू, विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू. वा, श्रेयसी विजय निश्चितू तेथेचे असे. विजय नामे अर्जुन विख्यातू. भगवान परमात्म्याचे भक्त विजय स्वरूप असतात. आणि त्याला कारण जर काय असेल तर विजय स्वरूप साक्षात भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा म्हणजे यश. म्हणून बघा, भगवंताच्या जीवनामध्ये कधी अपयश आलं का? विघ्न काही कमी आली का हो? देवाच्या जीवनामध्ये सुद्धा विघ्न आली बरं का. देवाने लीला करून दाखवली, आपल्याला दाखवून दिलं, बाबा हो मी जरी अवतार धारण केला तरी मला सुद्धा संघर्ष करावाच लागतो. तुम्ही असं कधी समजू नका की आता आम्ही आळंदीला आलो परमार्थ करायला लागलो, बास आता आम्हाला काय अडचण येणार नाही, काय प्रतिबंध येणार नाही. आपण नेहमी चिंतन करतो आहोत जन्मच कुठं झाला? बंदीखान्यामध्ये झाला. तसं पाहायला गेलं तर देवाची अप्रतिहत शक्ती आहे. कोणी देवाला अडवू शकत नाही. पण देवाने आपल्याला दाखवून दिलं, बंदीखान्यात जन्म घेतला पण तरी मी दुःखी नाही. 6व्या दिवशी एक बाई मारण्याकरता आली. सुंदर रूप धारण करून दूध पाजण्याचं निमित्त करून, तरीसुद्धा मी तिला पुरून उरलो. हो हो, अपयश कधी आलं नाही. पुढे भरपूर संघर्षाचं वर्णन आपण नेहमी करतो. अनेक प्रकारचे संघर्ष झाले, अनेक प्रकारची युद्ध झाली. देवाने त्या ठिकाणी देवाच्या जीवनात अपयश नाही, कारण यश हा देवाचा गुण आहे. किंबहुना भगवंताने आपल्या भक्तांना यश दिले, मारुती रायाला यश दिले. पण केवळ यश आलं म्हणजे त्याला भगवान म्हणू नका. आपल्याला अनेक लोकांच्या जीवनामध्ये यश नावाचा गुण दिसतो, विजय नावाचा गुण दिसतो. म्हणून पुढच्या गुणाचं वर्णन माऊली करतात. ऐका, यश श्री. दुसरा जो गुण आहे भगवान परमात्म्याचा तो आहे श्री. श्री शब्दाचे अर्थ अनेक कोशामध्ये सांगितलेले आहेत. श्री कशाला म्हणायचं तर श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे संपत्ती, श्री म्हणजे शोभा, श्री म्हणजे वनश्री, श्री म्हणजे राजश्री. आता संपत्ती कशाला म्हणायचं? केवळ पैसा असणं म्हणजे संपत्ती नाही. भरपूर पैसा आहे पण त्यातला काहीच उपयोगाचा नाही, वापरात काहीच येत नाही, त्याला श्री म्हणता येत नाही. भरपूर धन आहे पण डॉक्टरने सांगितलं तुम्हाला काहीच खायचं नाही, याला श्री धन म्हणता येत नाही. कारण धन असून, श्री असून, हे सगळं असून मला त्याचा उपभोग काहीच घेता येत नाही. ही खरी श्री आहे का? श्री नाही. ज्ञानोबारायांची श्रीची व्याख्या सांगतो, संपत्तीची व्याख्या सांगा. नाही, जेत एक एका ते पोखी, ऐसे बहुत पदार्थ एकी, संपादिजती ते लोकी संपत्ती म्हणजे 16वा अध्याय 66 क्रमांकाची ओवी. हां, ती पण संपत्तीच आहे. एक एका ते पोखी म्हणजे अशा वस्तू आपल्याकडे पाहिजेत, एकाने दुसऱ्याला मदत केली पाहिजे, दुसऱ्याने आपल्याला मदत केली पाहिजे, तर म्हणायचं संपत्ती आहे. नाही तर धन आहे अनारोग्य नाही. आरोग्य आहे, धन आहे, पण आणखीन दुसरंच काहीतरी अडचण आहे, ह्याला संपत्ती म्हणता येत नाही. संपत्ती म्हणजे एक एका ते पोखी असे पदार्थ पाहिजेत आणि त्यांनी मग आनंद आपल्याला प्राप्त करून दिला पाहिजे. संपत्ती शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी मुख्य. दुसरा श्री शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी आणि श्री शब्दाचा अर्थ शोभा, अंगकांती असाही आहे.
तेव्हा भगवान परमात्मा जिथे आहे, भगवंताच्या गुणाचं वर्णन करताना ज्ञानोबाराय करतात, ऐका, यश आणि दुसरा श्री. श्री म्हणजे लक्ष्मी. ही लक्ष्मी माता जी आहे ती फक्त भगवान परमात्म्याचाच आश्रय करते, दुसरा कोणाचाही आश्रय करत नाही. लोक म्हणतात काय करावं, आमच्याकडे आहे ना श्री येतच नाही. दिवाळीच्या दिवशी श्रीचं पूजन करतो, अमुक यज्ञ केला, तमुक यज्ञ केला. आता नवरात्रामध्ये सगळं श्रीचंच पूजन केलं. श्री म्हणजे पैसा. अहो आला तरी टिकत नाही, टिकला तरी अंगी लागत नाही, आला की लगेच निघून जातो. काहीतरी उपाय सांगा, आमच्याकडे श्री राहील कशी, संपत्ती राहील कशी, पैसा राहील कशी. भगवान व्यास महर्षी सांगतात शेवटच्या श्लोकामध्ये, कुठं जाऊ नका, जास्त लक्ष्मीच्या मागे लागू नका. नाथ महाराजांनी तर असं लिहिलं आहे की लक्ष्मी म्हणजे हरीची पत्नी. हो, लक्ष्मी जी आहे ती हरीची पत्नी आहे. तिचा अभिलाष जर आपण केला तर त्या ठिकाणी आपल्याला उलट दोष प्राप्त होईल. त्यापेक्षा ती कायम आपल्याकडे यावी असं वाटत असेल तर हरीचं चिंतन करा, हरीचा आश्रय करा. दिधली स्थिरावली मुकुंदी जैशी. वा, आत्मजा आपुली सत्कुळीचं दिधली, लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. त्या समुद्रमंथनाच्या प्रसंगामध्ये समुद्रातून लक्ष्मी माता बाहेर आली. आल्यानंतर सगळेच बसलेले होते, देव होते, दैत्य होते, ऋषी होते. आता लक्ष्मी कोणाला नको आहे हो, सगळ्यांना असं वाटायचं लक्ष्मीने आमच्याच गळ्यात माळ घालावी. पण लक्ष्मीने माळ सगळ्यांच्या गळ्यात घातली नाही. लक्ष्मीने हातामध्ये वरमाला धारण केली आणि देवांना विचारायला सुरुवात केली, हे कोण, ते कोण, ते कोण. पहिल्यांदा त्या ठिकाणी दुर्वास ऋषी बसलेले होते. देवाने ओळख सांगितल्यावर हे दुर्वास ऋषी देवाचे गुरु आहेत. सगळे लोक यांना घाबरतात, यांचं फार मोठं तप आहे, लक्ष्मी मातेने स्वीकार केला का. वर्णन असं केलं भागवतामध्ये. हो, न्यूनम तपो तस्य नमन्यु निर्जया. यांचं तप चांगलं आहे, सर्व काही चांगलं आहे, पण मन्यू निर्जया न यांनी अजून क्रोधावर विजय मिळवलेला नाही. त्या ठिकाणी पुढे ब्रह्मदेव होते, यांनी आसक्तीवर विजय मिळवलेला नाही. इंद्रदेव होते, कोणामध्ये प्रत्येकामध्ये लक्ष्मीने काहीतरी दोष काढला. हे पराश्रित आहेत, काहींच्या ठिकाणी त्याग आहे पण मुक्तीला कारणीभूत नाही. काही आयुष्य भरपूर मोठं आहे पण नुसतं आयुष्य असून तरी काय. काहींचा अमंगल वेश आहे, सगळ्यांना डावललं आणि शेवटी लक्ष्मी माता कोणाकडे गेली ना, तरी लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. मुकुंद म्हणजे भगवान परमात्मा. भगवान परमात्म्याकडे लक्ष्मी स्थिर होते, कारण बाकी जगातलं सगळं अस्थिर आहे, भगवान परमात्म्याचं पाय हे स्थिर आहेत. आणि म्हणून लक्ष्मी माता तिथे स्थिर होते. ज्याला स्थिर व्हायचं असेल त्याने भगवंताचा आश्रय करावा. लक्ष्मी पाहिजे असेल तरी भगवंताचा आश्रय करावा. लक्ष्मी शब्दाचा दुसरा अर्थ आहे अंगकांती, मुखशोभा. भगवान परमात्म्याच्या सगुण विग्रहाची मुखशोभा जी आहे ती साक्षात लक्ष्मीच आहे. हो, किती वर्णन केलं ज्ञानोबारायांनी. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथीची शोभा. हो, कानडावो विठ्ठलो कर्नाटको. पहिला गुण सांगितला यश, दुसरा गुण सांगितला श्री. पण नुसतं यश आणि श्री आहे म्हणून तो भगवान होऊ शकत नाही, तिसरा गुण लागतो. काहींच्याकडे यश भरपूर असतं, काहींच्याकडे श्री म्हणजे लक्ष्मी संपत्ती भरपूर असते, पण म्हणून लोक त्यांना भगवान म्हणतात का. रावणाकडे यश होतं, अनेक लोकांच्याकडे पुराणात यश होतं, बरं संपत्तीसुद्धा त्यांच्याकडे भरपूर होती,
त्यांना भगवान अशी संज्ञा प्राप्त झाली नाही, कारण पुढचे गुण नाहीत ना. मग पुढचा गुण कोणता आहे महत्त्वाचा? ज्ञानोबाराय सांगतात नुसतं यश असून चालत नाही, नुसती श्री असून चालत नाही, महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे औदार्य. उदारता लागते. भगवंताचा तो अंश आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये उदारता आहे, यश आहे, श्री आहे, औदार्य आहे. भगवान परमात्म्याच्या औदार्याविषयी अनेक ठिकाणी ज्ञानोबारायांनी वर्णन केलं आहे. औदार्य म्हणजे काय? औदार्य म्हणजे देण्याची वृत्ती. हो, जगामध्ये देणारे भरपूर आहेत. औदार्यामध्ये अनेक लोकांची ख्याती आहे. कोणी कोणी काय काय दिलं, पुराणं सगळी भरलेली आहेत, वाचा. मोठ्या मोठ्या राजांची वर्णनं औदार्याच्या संबंधाने आलेली आहेत. शिबी आहेत, ददीची आहेत, कर्ण आहे, या सगळ्यांनी काय दिलं आहे? हरिश्चंद्र आहे, कर्ण, शिबी, ददीची नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांनी आपली हाडं दिली देवाच्या कार्याकरता. हाडापासून वज्र बनवलं आणि मग इंद्राबरोबर त्या वृत्रासुराला मारलं. शिबी नावाच्या राजाने आपलं काय दिलं? मांस दिलं. कर्णाने काय दिलं? कवच कुंडलं दिली. औदार्य. हो, माहिती होतं ही कवच कुंडलं गेल्यानंतर मी मरणार आहे. कथा आपण मागे सांगून आलो आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्र राजाने स्वप्नामध्ये आपलं राज्य दान दिलं. पण हे जरी औदार्यवान असले तरी यांचं औदार्य पूर्ण नाही. यांनी लौकिकातल्या गोष्टी दिलेल्या आहेत, अलौकिक गोष्टी दिलेल्या आहेत का? भगवान परमात्म्याच्या औदार्याचं वर्णन करत असताना पुन्हा यांनी दिलंय, यांच्यामध्ये सुद्धा इच्छित दाते आहेत काही, परंतु यांच्यासुद्धा काही मर्यादा आहेत. लौकिकातलंच हे देऊ शकतात. पण भगवान परमात्म्याचा औदार्य ह्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. संतांनी वर्णन केले, आता ओवी तुम्ही म्हटलेली येते, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, पै कैवल्य ऐशे पवित्र वैरी आही दिधले. भगवान परमात्म्याचा औदार्य असा आहे, भगवान लौकिक नाही, लौकिक तर देतो, पण अलौकिक असलेला मोक्ष, किती मोक्ष श्रेष्ठ आहे. मोक्ष दुराराध्य कीर होय, तोही आराधी तुझे पाय, धाडसी तेथ जाये पायकू जैसा. हो, भगवान परमात्म्याचं औदार्य असं आहे. मोक्ष वास्तविक पाहता खूप कठीण आहे, मिळणं अवघड आहे. अहो, सदाचारी माणसाला, पारमार्थिक माणसाला मोक्ष मिळवण्याकरता किती प्रयत्न करावे लागतात, मिळत नाही. पण देवाची इच्छा जर झाली, देवाने अशी काही ख्याती केली, असं काही औदार्य दाखवलं की मारण्याकरता आलेली पुतना, तुवा सनकाधिका चेनी माने, सायुज्य सौरसुदिधला पुतने, जे विषाचेनी स्तनपाने मारवाले. हो, वर्णन केलं. वास्तविक पाहता त्या शिशुपाळाने काही स्तुती केली होती का? ज्ञानोबाराय म्हणतात स्तुती करायला आला होता का? हो, वर्णन केलं. 100 शिव्या दिल्या. आग्रपूजा भगवान परमात्म्याची का केली म्हणून सगळ्यांना तर शिव्या दिल्या, पण देवालाही शिव्या दिल्या. हो, काय? कैसा शतदा दुर्वादी निस्तेजिलाशी, हागा राजसूया, हां, राजसूयागाच्या सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतधा दुर्वादी निस्तेजिलाशी. म्हणजे राजसूय नावाचा यज्ञ होता, मंगल प्रसंग होता, आणि देखता त्रिभुवनाची मांदी. एकांतात शिव्या नव्हत्या दिल्या, लोकांतात दिल्या. लोकांतात म्हणजे फक्त घरातलेच लोक होते असं नाही, त्रिभुवनाची मांदी, सगळ्या त्रिभुवनातले थोर थोर लोक येऊन बसलेले होते. आपल्याला जर कोणी काय बोललं, अहो एकांतात बोललं तरी माणसाचं डोकं दुखतं, झोप येत नाही त्याला. मला तो असाच का बोलला, मला तसाच का बोलला.
हा भगवान परमात्मा विश्वाचा चालक मालक आणि त्रिभुवनातले लोक जमलेले असताना एक नाही दोन नाही 100 वेळा शिशुपाळ बोलला. आणि त्या काही शिव्या काही सामान्य दिल्या का हो? सगळ्या शिव्या खालच्या दिल्या सगळ्या. पण तरीसुद्धा ऐशिया अपराधिया शिशुपाळा तुवा आपण पेठ अवधिधला गोपाळा. भगवान परमात्म्याने त्याचा शिरच्छेद केला. पण शिरच्छेद झाल्यानंतर ज्योत त्याच्या शरीरातून निघाली आणि भगवंताच्या शरीरात विलीन झाली. भगवंताचं स्वरूप त्याला प्राप्त झालं. अशालाही भगवान परमात्मा देतो म्हणून औदार्य. बाप देव उदार परमितो याचक स्वेच्छा सदोदितू असे सहस्रवरी देतो सर्वस्व आपुले. हो, अपराधिया तुझा उपकारू काय ऐसा अपकारिया तुझा उपकारू अपात्रिया उदारू बळीचा. तिथलेच ओव्या आहेत सगळ्या. चला ऐका यशश्री औदार्य. हे यश आलं, श्री आलं, औदार्य आलं. 3 गुणाचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलं. कौतुके वा तू ते आराधना ऐके. कधी आराधना केली नाही त्या बाईने. अहो कधी देवाचं ऐकलं नाही, कीर्तन ऐकलं नाही, प्रवचन ऐकलं नाही, काही नाही. बरं होती कोण? काय व्यवसाय करत होती? वेश्या. पोपट पाळलेला होता आणि त्या पोपटाला शिकवण्याकरता ती त्या ठिकाणी रामराम म्हणत होती, राघव राघव म्हणत होती. पण भगवान परमात्मा म्हटले काय का वैना तिने असं का वैना माझं नाव घेतलं ना, चला वैकुंठाला. आता आशांना जर देत असेल तर आपण तर रोज घेतो, आपल्याला देणार नाही का? पण माणसाला विश्वास नाही. का मोक्ष मिळत नाही? अशी श्रद्धा नाही ना, विश्वास नाही त्या नामावरती. म्हणून ऐका यशश्री औदार्य. पण हे 3 गुण असले म्हणून तो भगवान होतो असं नाही. पुढचा गुण फार महत्त्वाचा आहे. अनेक लोकांच्याकडे यश होतं, श्री होतं, औदार्य होतं, पण त्यांना भगवान परमात्मा म्हणता येत नाही. महत्त्वाचा गुण पुढे सांगितला तो म्हणजे ज्ञान. ज्ञान नावाचा गुण जो आहे चौथा तो असला पाहिजे. भगवान परमात्म्याकडे ज्ञान आहे. आता या ज्ञानाचे सुद्धा अनेक प्रकार आपण नेहमी पाहतो. इथे ज्ञान शब्दाचा अर्थ केवळ वृत्ती ज्ञान घ्यायचं नाही. तुमचं आमचं ज्ञान आहे. आपलं ज्ञान वृत्तीपुरतं मर्यादा आहे. आपल्याला जगातलं थोडंफार ज्ञान होतं. पण भगवान परमात्म्याचं ज्ञान आपल्यासारखं ज्ञान नाही बरं का. भगवान परमात्म्याचं ज्ञान जे आहे ते अप्रतिहत आहे. भगवान परमात्म्याला किती ज्ञान आहे? जगामध्ये कुठे कुठे काय चाललं आहे. भगवंताची उपाधी अशी आहे की भगवंताला एकाच वेळी जगामध्ये सर्व ठिकाणी काय काय चाललं आहे ह्याचं सगळ्याचं ज्ञान होतं. कुठल्याही जीवाच्या मनात काय काय चाललं आहे, आता माझ्या मनात काय चाललं आहे, तुमच्या मनात काय चाललं आहे, देवाला लगेच कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. याहीपेक्षा पुढचं ज्ञान सांगतो. हे ज्ञानसुद्धा वृत्तीतलंच ज्ञान आहे. देवाला जरी कळत असलं पण ते माया उपाधीद्वारे कळतं आहे. या पुढचं ज्ञान म्हणजे हे तुम्ही आम्ही ज्ञान म्हणतो हे ज्ञान नाही. ज्ञानोबारायांची ज्ञानाची व्याख्या कालच आपण म्हणून आलो, पाहून आलो. तरी ज्ञान गा किरीटी दाविजेल तुझं दिठी नाही हो, काहीतरी चुकतंय. तरी ज्ञान गा तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञान असतं. अर्जुना तया नाव ज्ञान. एहर प्रपंच हे विज्ञान, अज्ञान हेही जाण. ज्ञान म्हणजे काय? परमात्मा जो आहे तो जसाचा तसा ज्याच्यामुळे कळतो त्याला म्हणायचं ज्ञान. येर भव स्वर्गादी ज्ञाने तो अज्ञान ऐसा म्हणे निश्चय करी. बाकीची जी ज्ञान आहे ती सगळी ज्ञान म्हणण्याला हे नाही. आणि याच्याही पुढे एक ज्ञान आहे, ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेची जे ज्ञान, हे खरं ज्ञान आहे. आणि भगवान परमात्मा या बोधामध्ये कायम असतात. अवघेची ज्ञाने केली येणे स्वप्ने.
ज्ञान म्हणजे काय? आपल्या स्वरूपामध्ये राहणं, आपल्या स्वरूपाची ओळख होणं हे खरं ज्ञान आहे आणि ते भगवान परमात्म्याला कायम असतं. भगवान परमात्मा जरी सगळं काही करत असला तरीसुद्धा भगवान परमात्मा आपल्या ज्ञानस्वरूपामध्ये राहून हे सगळं करतात. हो, हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले, ऐशे जेने जाणितले तो सुट लागा. भगवान परमात्म्याचं ज्ञान जे आहे ते नित्य भगवान परमात्मा ज्ञानी आहेत, नित्य मुक्त आहेत आणि ते ज्ञान भगवान परमात्मा दुसऱ्याला देऊ शकतात. अर्जुनाला दिलं, उद्धवाला दिलं, अर्जुनाच्या निमित्ताने गीतेच्या रूपाने आपल्या सगळ्यांना दिलं. म्हणून ज्ञान ऐका यश श्री औदार्य ज्ञान. आणि पुढचा महत्त्वाचा गुण सांगितला ते म्हणजे वैराग्य. ज्ञान टिकण्याकरता, ज्ञान होण्याकरता, ज्ञानाच्या सगळ्या भूमिकेवर जाण्याकरता महत्त्वाची गोष्ट जर कोणती आवश्यक असेल तर ते आहे वैराग्य. वैराग्याचं महत्त्व ज्ञानोबाऱ्यांनी किती ठिकाणी केले. आपण नेहमी ओव्या म्हणतो, वीतरागते सारिका जोडोनी ठेविला सका तो आगविया भूमिका सवे चाले. ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे भाग्य, जेने ब्रह्मानंदा योग्य होती जीव. म्हणून हे जे वैराग्य महत्त्वाचं आहे, ज्ञान टिकण्याकरता विरक्ती वाचवणे काही ज्ञानाशी तगणेची नाही. ज्ञान होण्याकरता, ज्ञानाला शोभा जर कशामुळे असेल तर ते वैराग्यामुळे आहे. आणि भगवान परमात्म्याच्या ठिकाणी ते वैराग्य प्रखर रूपाने नांदतं. आपण जर विचार केला, भगवान परमात्मा सर्व काही करतात पण भगवान परमात्मा कुठेच आसक्त होत नाही. वैराग्य म्हणजे काय? आसक्त न होणं, रागद्वेष रहित असणं, हेच वैराग्य आहे बरं का. रागद्वेष रहित होणं. केवळ त्याग म्हणजे पण वैराग्य नाही, केवळ भोग म्हणजे सुद्धा वैराग्य नाही. सम अवस्था प्राप्त होणं हे वैराग्य आहे. कारण जशी भोगाची वृत्ती आहे तशी त्यागाचीही वृत्तीच आहे आणि ती आपल्याला समत्व प्राप्त करून देऊ शकत नाही. म्हणून वैराग्य भगवंताचं जर आपण पाहिलं तर भगवान परमात्मा खूप वैराग्यवान. गोकुळात जन्म घेतला, मथुरेत जन्म घेतला, मथुरेत थांबले नाही, गोकुळात गेले. गोकुळात थोड्या लीला केला, गोकुळात थांबले नाही, मथुरेत गेले. मथुरेत लीला झाल्या, संपल्या, काम संपलं का मथुरेतून द्वारकेत गेले. कुठेही भगवान परमात्म्याने आसक्ती धरली नाही. किंबहुना शेवटी 56 कोटी यादव कलह निर्माण झाला. देवाने सांगितलं, अरे बाबांनो भांडू नका. देवाची मुलं, देवाची नातवंड देवाला म्हणायला लागले, आम्हाला सांगणारे तुम्ही कोण? भगवान परमात्मा म्हटले, काय हरकत नाही, आता तुम्ही आणि तुमचं कर्म जे काय करायचं ते करा. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी कोणाविषयी आसक्ती ठेवली नाही. वर्णन करतात साधू संत, कळी स्वकुळाशी लाविली. हो, यादवाचा पोर एक गोप्या भला तो बहुतची खेळ खेळला रे. आणि पुढं लहान थोरे आवघी मारिली, खेळची मोडून गेला रे. ऐक खेळिया तुझं सांगितले, आयशे जानोनी खेळ खेळ रे. भगवान परमात्म्याचं हे वैराग्य आहे. जरी त्या कंसाला मारलं तरी भगवान राजा झाले नाही, उग्रसेनाला राज्य दिलं. आपण सगळं काही घेऊ शकत असताना सुद्धा भगवान दुसऱ्याला मोठेपणा देतात. हे वैराग्य आहे. आणि समत्व बुद्धी भगवान परमात्म्याची. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य. आणि ज्ञानोबाराय शेवटचा गुण सांगतात ते म्हणजे ऐश्वर्य. ऐश्वर्य नावाचा गुण भगवान परमात्म्याचा महत्त्वाचा आहे. कदाचित हे सगळे 5 गुण असतील त्याला भगवान नुसतं म्हणू नका. महत्त्वाचा शेवटचा गुण आहे ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे काय? भगवान परमात्म्याची नियामकता, ईश्वर भाव, त्याला ऐश्वर्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळे जरी देव असले तरी हा भगवान परमात्मा हा सगळ्यांचा नियामक आहे. हो, तो हा देवांचाही देव. बळिया माझा पंढरीराव,
सगळे देव जे आहेत ते भगवान परमात्म्याची आज्ञा मानतात. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, स्तुतिशास्त्रे तेही यातेची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळामने तो हा जोडला सांगाती हो. वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत सरोवरांची दाटी उभे कशा करता. ऐश्वर आहे देवाचं, भगवान परमात्म्याची सत्ता आहे अकुंठित. हो, भगवंतांनी सांगितलं आहे गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणं सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजम अव्ययम. मी आहे, मियाची नियामिला साता काळूग्रास तसे भूता ये म्हणयागते पंडुसुता सकळे माझी. अगोदरचं सगळं पाहून घ्या. मनोनी तो भगवंतू. झालं का. ऐका यशश्री अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य. सांगायला लागलं तर 6 दिवस सांगता येतील असे गुण आहेत. प्रत्येकाचं नुसतं यश सांगायचं, अवतार्य सांगायचं, सगळं भागवतामध्ये देवाच्या यशाचं खूप वर्णन आहे. पण ज्ञानोबारायांनी सांगितलं हे गुण नाहीत, हे काय आहेत, गुणवर्य आहेत. म्हणजे गुणामध्ये हे श्रेष्ठ आहेत. हे सामान्य, इथे सामान्य यश घ्यायचं नाही, इथे सामान्य त्या ठिकाणी अवतारी घ्यायचं नाही, इथं सामान्य श्री घ्यायची नाही, सामान्य वैराग्य घ्यायचं नाही. हे गुणवर्य आहेत. गुणामध्ये श्रेष्ठ गुण आहेत. श्रेष्ठपणे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी राहतात. वसती जेत असे ज्या ठिकाणी असतील तो भगवान परमात्मा आहे. मनोनी तो भगवंत. का मनोनी. अहो हे 6 गुण आहेत म्हणून तो भगवंत आहे. आम्ही भगवंत नाही. आम्ही एखादा धनवंत असेल, एखादा वैराग्यवंत असेल, एखादा यशवंत असेल, एखादा आणखीन काय ऐश्वर्यवंत असेल, भगवंत होऊ शकत नाही. भगवंत कधी. मनोनी तो भगवंतू. हे 6 आले की भगवंतू. मनोनी तो भगवंतू. आता असा भगवान परमात्मा आम्हालाही प्राप्त व्हावा असं वाटतंय. ज्ञानोबाराय सांगतात त्याच्याकरता तुम्हाला कसं व्हावं लागेल. तो भगवंत आहे पण तो असतो कुठे, तो राहतो कुठे, कोणाच्या संगतीत राहतो. जो निसंगाचा सांगा तू. तो भगवान परमात्मा जो आहे निसंग मनुष्य जो आहे त्याचा सांगाती आहे. निसंग शब्दाचा अर्थ आहे ज्याने संघाचा परित्याग केलेला आहे. संघ शब्दाचा अर्थ आहे आसक्ती. कुठल्याही प्रकारची अनात्म्याविषयी ज्याला आसक्ती नाही, केवळ परमात्म्याचंच चिंतन करतो, परमात्म्याचीच आसक्ती ज्याच्या जीवनामध्ये आहे, असे निसंग झालेले साधू महात्मे महापुरुष किंवा कोणी असतील, भगवान परमात्मा त्याचा सांगातो आहे. तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. असा भगवान परमात्मा म्हणतो आता पार्था दत्त चित्त हो, म्हणजे चित्त मला दिलेला हो. तो भगवंतू जो निसंगाचा सांगातो. निसंग हा शब्द महत्त्वाचा आहे. निसंग शब्दाच्या व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी आलेली आहेत. कोणाला निसंग म्हणायचं सांगा, कोणाला ओवी आठवत असेल तर. हां, सेनादी गच्छती त्याच्यावरच्या ओव्या सांगायच्या आसक्त शब्दावरच्या. पुत्रवित्र कलत्र झाली आहे स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषयाचे जैसे. हो निसंग आहे. ज्ञानोबाराय म्हणतात पुत्र वित्र कलत्र झाली आहे स्वतंत्र. बरं का, पुत्र स्वतंत्र पाहिजे, म्हणजे मनासारखा स्वतंत्र पुत्र झाला आहे. सांभाळत नाही असा नको, शिव्या देतो असा नको. वित्त स्वतंत्र आहे. हो, नुसतं म्हणायला माझ्याकडे पैसे आहेत पण मला त्यातले काहीच काढता नाहीत असं नको. स्वतंत्र माझ्याकडे वित्त आहे, माझ्या हातात आहे. पत्नी माझ्या स्वभावानुसार आहे, सर्व काही अनुकूल आहे. असं असतानासुद्धा माझे न म्हणे पात्र विषयाचे जैसे. त्यांच्यात राहतो, प्रेमही करतो, व्यवहार करतो, पण आसक्ती नाही, याचा असा अर्थ आहे. आसक्ती अशा प्रकारे तो आसक्ती रहित असतो. निसंग कोण. आणखीन अनेक ठिकाणी निसंग हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे.
जी विषय संग न सांडिता इंद्रिया ते न दंडिता. आताच विषय झाला आपला. परी भोगिली निसंगता कामणे विन. कर्मयोगाचं वर्णन करताना भगवंतांनी वर्णन केलं आहे, जी विषय संग न सांडिता. विषयामध्येच तो आहे, पण तरीसुद्धा इंद्रिया ते न दंडिता. हो, इंद्रियांना जे जे काही त्यांचे व्यवहार असतील त्याप्रमाणे तो करतोय विधिवत. विविध विषयांचा भोग तो करतोय. भोगिली निसंगता कामणे विन. पण सगळं जरी असलं, भोग जरी भोगत असला, व्यवहार जरी करत असला, त्याच्या मनात कुठल्याही प्रकारची कामना नाही, त्यामुळे तो निसंग आहे. मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. निसंग आहे तो, जरी तो व्यवहारात असला. हो, लौकिकेची काय लोकाचे नि आधारे लौकिकेची व्यापारे सांडिले निदसुरे लौकिकू. हे लोकात राहून लोकांच्याच आधाराने ज्याने अज्ञान घालवलं, आसक्ती घालवली, तो निसंग आहे. आणि असे जे निसंग असतील, ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून तो भगवंतो निसंगाचा सांगातो. जो सबाय संगू सांडोनिया लागू एकाकी असे आंगू अंगी सुनी. ज्ञानोबाराय सांगतात त्या ठिकाणी आतून त्याने संघ सगळा सोडलेला असतो. आतून अज्ञानाचा संघ सोडला, पहिल्यांदा तर काम क्रोधाधिकांचा संघ सोडला, दुर्जनाचा संघ सोडला, नंतर अज्ञानाचा संघ सोडला, आणि जो परमात्मा स्वरूप झाला असा. असे जे भक्त असतात त्यांचा भगवान परमात्मा सांगाते आहे. त्यांनी नाही बोलावलं तरी भगवान त्यांच्याकडे जातो. अपेक्षे नाही रिगावा सुखाशी चढावा जयाचे असणे. जनाबाईंनी जरी बोलवलं नाही तरी देव जातात. जनाबाईला दळण दळू लागतात. जनी जाय पाणी याशी मागे धावे ऋषिकेश. जनाबाईंनी वर्णन केलं आहे बरं का. मी पाण्याला चालले की माझ्या मागे भगवान परमात्मा येतो. हो, पाव भिजोने दी हात माथा घागरी वाहात. हो, पाय माझा भिजू देत नाही, हात माझा भिजू देत नाही. भगवान म्हणतात माझ्या डोक्यावर दे जणे, तुला जास्त कष्ट होतील, तुला जास्त त्रास होईल, म्हणून भगवानच त्या ठिकाणी ते पाणी वाहतात. धुणे धुवनिया आणि मने नाम याची जणी. धुणंसुद्धा भगवान परमात्मा धुवायला मागं पुढं पाहत नाही, निसंगाचा सांगातो. तुकाराम महाराज निसंग झाले. तुकाराम महाराजांचा सुद्धा भगवान परमात्मा संग. तुकाराम महाराज डोंगरावर जाऊन बसायचे, पण भगवान परमात्मा तिथे डोंगरावर गेल्याशिवाय राहत नव्हते. आपण मंदिरात गेलो तरी आपल्याला देवाचं दर्शन होईल की नाही सांगता येत नाही, पण असे महात्मे जे आहेत ते देवाचं चिंतन जिथे करतात निसंग होऊन, भगवान परमात्मा आवडीने तिथे जातात आणि अशांना दर्शन देतात. असा भगवान परमात्मा तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. तो म्हणतोय आता दत्त चित्त हो. दत्त चित्त म्हणजे दत्त म्हणजे दिलेला, आणि चित्त मला तू चित्त आता दिलेला हो, कारण मी आता तुला सांगणार आहे. 6वा अध्याय सांगणार आहे, पण आधी 6वा अध्याय सांगत असताना तू मला चित्त दे. भगवान मन दे म्हणत नाही, बुद्धी दे म्हणत नाही, काय दे म्हणतात. हो, भोजना मागती तूप पावशेर. गुरूंनी काय मागितलं भोजनाकरता? पावशेर तूप मागितलं. तर पावशेर तूप म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार, त्यातलं चित्त. परमार्थात पाहिजे वित्त, परमार्थात नाही, प्रपंचात पाहिजे वित्त, आणखीन शरीरात पाहिजे पित्त, आणि परमार्थात पाहिजे चित्त. मिले तो सब मिले, नाही तो फुकट संग. तो कबीर महाराज म्हणतात चित्त मिळालं तर सगळं आलं, नाही तर काही नाही. हो, जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत. तुकाराम महाराज म्हणतात काय नाही, प्रवचनात कीर्तनात बसलाय पण चित्त नसेल तर ते प्रेत बसलंय समजायचं. हो, थोडे आहे थोडे आहे, चित्त सहाय्य झाले. परमार्थ फार थोडा आहे, पण चित्त सहाय्य झालं पाहिजे, चित्ताने केला पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात आता बाबा तुला मी सांगणार आहे, तू दत्त चित्त होई आता
काय भगवान परमात्मा सांगतात? श्री भगवान उवाच अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्याशीच योगीच न निरग्निर चाक्रिया. याच्या संबंधाने आपल्याला विचार करायचा आहे. उद्याच्या